हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल हस्तिनाच हस्तकला येथे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग बघितलं होतं. आशा करते की तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल. तर आज आपण त्या 32 साईजच्या ब्लाऊजची स्टिचिंग करणार आहोत. तेही कापडावर न करता पेपरवर करणार आहोत. मागे जी आपण पेपर कटिंग केली तिचीच आपण स्टिचिंग करणार आहोत. कारण जेव्हा आपण नवीन शिवणकाम शिकत असतो तेव्हा आपण पेपरवर कटिंग करून प्रॅक्टिस तर करतो, पण जेव्हा स्टिचिंगची प्रॅक्टिस करायला जातो तेव्हा कापडावर करावी लागते. त्यामुळे कापडावर सरळ शिलाई येत नाही किंवा आकार बरोबर येत नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जी पेपर कटिंग करता तिथेच तुम्ही आपली प्रॅक्टिस करू शकता. त्यामुळे आपल्याला कळेल की आपली सरळ शिलाई येत आहे की नाही किंवा आकार व्यवस्थित येत आहे की नाही. तर तुम्ही अशा प्रकारे पेपरवर प्रॅक्टिस करू शकता व तुम्हाला तुमच्या फिनिशिंग येण्यास मदत होऊ शकते व परफेक्ट असा ब्लाऊज तुम्ही स्टिच करू शकता. तर बघू शकता मी साईड पार्टला कटोरी जोडून घेतलेली आहे. दोन्ही पण आपल्याला साईड पार्टला कटोरी जोडून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला कटोरीला टक्स मारून घ्यायची आहे. टक्स मारून घेताना आपण जी कटोरी जोडताना शिलाई मार्जिन घेतली होती तिथूनच सेंटरमधून आपल्याला एक टक्स मारून घ्यायचा आहे. टक्स 1.5 इंचाचा, आडवा 1.5 आणि उभा 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे व एक शिलाई तिथून रेस आखून शिलाई करून घ्यायची आहे. सरळ रेषेमध्ये शिलाई यायला हवी. शिलाई मारून झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे कटोरीला पफ तयार झालेला आहे. बघू शकता. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला समजेल की पफ वगैरे व्यवस्थित येत आहे की नाही. बघू शकता किती सुंदर अशी कटोरी तयार झालेली आहे. आता आपण दुसऱ्या कटोरीला सुद्धा सेंटरमधून मार्किंग करून 1.5 ते 2.5 इंचाचा टक्स घेऊन शिलाई करून घेणार आहोत. अशा प्रकारे शिलाई केली तर असा टक्स घेतला तर व्यवस्थित कटोरीला पफ तयार होतो. आता बघू शकता दुसरी पण कटोरी आपली जॉईन झालेली आहे. याला पण खूप सुंदर पफ तयार झालेला आहे. जेव्हा आपण कटोरी जॉईन करतो तेव्हा उजव्या आणि डाव्या साईडचे 2 पार्ट तयार करावे लागतात. तर एका साईडला कटोरी वर ठेवून स्टिच करायची, तर दुसऱ्या साईडला कटोरी ही खालच्या भागाला ठेवून स्टिच करायचे. त्यामुळे दोन्ही साईड तयार होण्यास मदत होते. एकाच साईडने आपण जर कटोरी स्टिच केली तर ते व्यवस्थित येत नाही. म्हणून काळजीपूर्वक हे दोन्ही कटोरी जोडताना लक्षपूर्वक काम करायला हवे. आता आपण क्रॉसपट्टी जॉईन करून घेऊया. क्रॉसपट्टी आपण जॉईन करताना आता ही सेंटरमधून आपल्याला कट करून घ्यायची आहे व पार्टला जोडून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे क्रॉसपट्टीत ठेवून घ्यायची आहे. थोडासा तिचा टोक क्रॉसपट्टीच्या बाहेर घ्यायचा, त्यामुळे सरळ हुकपट्टी येण्यास मदत होते. 1/2 इंचाची मार्जिन घेऊन आपल्याला क्रॉसपट्टी फ्रंट पार्टला जोडून घ्यायची आहे. सरळ रेस करून घ्यायची आहे. सुंदर असा पफ आला कटोरीला आणि बघू शकता खूप सुंदर अशी क्रॉसपट्टी पण जोडून तयार झालेली आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा अशा प्रकारे क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. पहिल्या साईडला जोडताना आपण क्रॉसपट्टी वरच्या साईडला ठेवली होती. आता दुसऱ्या साईडला जोडताना क्रॉसपट्टी ही खालच्या भागाला ठेवायची आणि 1/2 इंचाची मार्जिन घेऊन आपल्याला ती सरळ रेषेत जोडून घ्यायची आहे.
आता याला याला हुक पट्टी व आयपट्टी मी आता जोडून दाखवणार नाही आहे. तुम्ही ते करून घेऊ शकता स्वतः किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवणार. बघू शकता खूप सुंदर असा फ्रंट पार्ट तयार झालेला आहे. व्यवस्थितरित्या मार्जिन कवर करून आपण शिलाई करून घ्यायची. अर्धा इंचाची मार्जिन घ्यायची म्हणजे व्यवस्थित येतो. आता आपल्याला बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे. तर टक्ससाठी आपण 4 इंचावर मार्जिन करायची सेंटरमधून आणि 4 इंचाचा टक्सची लांबी असणार आहे. तिथून एक कट करून घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण टक्स तयार करून घेतो तेव्हा खालचे जे हे भाग आहेत दोन्ही ही खालवर असे झुकलेले दिसतात. त्यामुळे आपल्याला अर्धा इंच वर मार्जिन पॉईंट घेऊन टक्सपासून आपल्याला ते थोडं कट करून घ्यायचं आहे. त्यामुळे टक्स घेतल्यानंतर ते व्यवस्थित सरळ एका रेषेमध्ये येण्यास मदत होते. आता अर्धा इंचाची मार्जिन घेऊन टक्सला शिलाई करून घ्या. आपण कटिंग करते वेळेस जो टक्ससाठी 1 इंच अधिक घेतलेलं होतं तो ह्यामध्ये कवर होऊन जातो. बघू शकता आपण जो वर अर्धा इंच कट केला होता ते आता सरळ रेषेमध्ये आलेला आहे. कुठेही खाली वाकत नाही आहे. बघू शकता. आता आपल्याला खालच्या साईडला एक पट्टी लावून घ्यायची आहे. ही पट्टी आपण जेव्हा कटिंग केली होती तेव्हा मागचा आणि पुढचा भाग कटिंग केला होता ते मधातून गळारुंदी वगैरे घेतली होती, तिथून ही पट्टी तयार निघलेली आहे. तिचीच आपण सेंटरमध्ये कट करून आपण पट्टी जोडून घेणार आहोत. माझ्या पद्धतीने तुम्हाला कटिंग शिकायची असेल तर मागचा व्हिडिओ मी कटिंगचा सांगितलेला आहे. आणखी जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी पुन्हा एकदा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकते. तर दोन्ही पट्ट्या जोडून घेतल्या. आता अर्धा इंचाची मार्जिन घेऊन ती बॅक पार्टला जोडून घ्यायची आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर पण करा. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला माझे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळणार. आणि असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण त्याच्यावर दाब शिलाई देणार आहोत. त्यामुळे पट्टी पलटण्यास मदत होते. आणि अशा प्रकारे फोल्ड करून आपण त्याच्यावर हात शिलाई करून घ्यायची आहे. धन्यवाद.